नमस्कार. लढाई लोकसभेची एक मागोवा या आपल्या इलेक्शन ट्रॅकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहे आणि दिल्लीमध्ये ज्याला सत्ता प्रस्थापित करायची आहे त्या पक्षाच्या दृष्टीने हे राज्य अत्यंत महत्त्वाचं आहे. गेल्या 2 वेळेला या राज्याने काँग्रेसला म्हणजे UPA सरकारला साथ दिलेली आहे. यावेळी या राज्यात काय होणार आहे ते आपण आता बघणार आहोत. मी थेट जातोय आपल्या सर्वेकडे. बघा काय परिस्थितीत बदल होणार आहे पडद्यावर बघू शकता तुम्ही. टक्केवारी बघा. आज निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती टक्के मतं पडतील. काँग्रेस राष्ट्रवादीला 35% मतं आता मिळू शकतात. 43% मतं होती गेल्या जुलैमध्ये आपण सर्वे केला तेव्हा. 43%वरून ही मतं घसरून 35%वर आता आलेली आहेत. महायुतीला शिवसेना भाजप RPIला 44% मतं मिळतील असा अंदाज आहे. आज निवडणुका झाल्या तर ही मतं जुलै 2013 मध्ये 36% होती. मनसेला तेव्हा जुलैमध्ये 5% मतं मिळतील असं आपण म्हटलं होतं. आता ही मतं घसरून 2%वर आलेली आहेत. मनसेची मतं 3%नी घसरलेली आहेत. आम आदमी पक्ष तेव्हा नव्हता. आता या पक्षाला 5% मतं मिळू शकतात. 5% मतांचा वाटा या पक्षाला वाट्याला येऊ शकतो. बसपाला 8% मतं जुलैमध्ये मिळण्याची शक्यता होती. आज ही मतं घसरून 4%वर आली आहेत. इतरांना 8% मतं त्यावेळेला होती ती 10% होत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो पडद्यावर लक्षात घ्या. हा बदल आहे महायुती. शिवसेना भाजप आणि RPIच्या महायुतीच्या मतांमध्ये 8%चा फरक झालाय. जुलै 2013 ते जानेवारी 2014 पर्यंत 44% मतं महायुतीला मिळणार आहेत आणि 35%वर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी राहते. पुढे जाऊया. किती मतं वाढतायत बघा. प्रत्येक पक्षाची मतं बघा. भाजपची मतं 9%नी वाढतायत. शिवसेनेची मतं युतीमध्ये महायुतीत असून सुद्धा 2%नी कमी होत आहेत. RPIची मतं 1%नी वाढतायत. काँग्रेसची मतं 8%नी कमी होत आहेत. भाजपची मतं 9%नी वाढतायत आणि काँग्रेसची मतं 8%नी कमी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मतं जी 6% होती ती तेवढीच राहत आहेत. त्यात घटही नाही आणि वाढही नाही. पुढे बघा. मनसेची जी मतं आहेत ती 3%नी घटत आहेत. आम आदमी पक्षाची मतं जी आहेत ती 5% आता त्यांना मिळणार आहेत. पूर्वी ते नव्हतेच सर्वेमध्ये. आता 5% मतं मिळणार आहेत. बसपाची मतं 4%नी कमी होत आहेत. इतरांची मतं जी आहेत ती 2%नी वाढत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची घट होते ती काँग्रेसच्या मतांमध्ये आणि भाजपच्या मतांमध्ये वाढ होते. पुढे बघा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत तुमचं मत काय. दोघांनी आघाडी तोडून स्वतंत्र निवडणूक लढवावी असं 22% लोकांना वाटतंय. लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी कायम ठेवावी असं 26% लोकांना वाटतंय आणि 52% लोक म्हणतायत आम्हाला माहित नाही. पुढे जाऊया. मनसेनं लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवावी का. 33% लोक म्हणतात होय स्वबळावर लढवावी. 28% लोक म्हणतात आघाडी करावी. 39% लोक म्हणतात माहित नाही. पुढे जाऊया. कुणी कुणाशी युती करावी असं तुम्हाला वाटतं असा प्रश्न आम्ही विचारला. 51% लोकांना वाटतं भारतीय जनता पक्ष, सेना आणि RPI ही युती ठीक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीला 8% लोकांचा पाठिंबा आहे. दोन्ही युत्या चालतील असं 4% लोक म्हणतात. मनसे आणि भाजपने युती करावी शिवसेनेशिवाय असं 9% लोकांना वाटतंय. मनसे आणि शिवसेनेने भाजप शिवाय युती करावी असं 11% लोकांना वाटतंय. मनसे भाजप शिवसेना RPI अशी युती झाली पाहिजे असं 6% लोकांना वाटतंय. 11% लोक अनभिज्ञ आहेत. पण सगळ्यात जास्त म्हणजे 51% लोकांना वाटतंय भाजप सेना RPI अशी युती असावी. आपण ही सगळी टक्केवारी मतांची आणि इतर ही टेबल्स पाहिल्यानंतर चर्चेला सुरुवात करतो आहोत. पुन्हा एकदा किरीट सोमय्यांपासून सुरुवात करणार आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे सुद्धा आहेत आणि इतर पाहुणे आहेत. डॉक्टर सुहास पळशीकर आहेत, अंजली दमानी आहेत. पण किरीट सोमय्या मला तुम्हाला विचारायचं आहे महाराष्ट्रातही तुमची मतं वाढतायत काय सांगाल. मला असं वाटतं की हळूहळू महाराष्ट्रात पण राजकीय पक्षांचं महत्व
ज्या गतीने शहरीकरण वाढलं, आता महाराष्ट्र ऑलमोस्ट 50%, तर त्या दृष्टीने लोकांमध्ये ही जाणीव की ही निवडणूक ऑल इंडिया निवडणूक आहे, राष्ट्रीय निवडणूक आहे. आपल्याला पंतप्रधान निवडायचं आहे. देशाची समस्या, देशाची विदेशी नीती, देशाची अर्थनीती, संरक्षण आणि म्हणून देश म्हणून विचार करावा, पंतप्रधान म्हणून विचार करावा, राष्ट्रीय विचारधारा हे यात हळूहळू दिसायला लागलं. आपण बघितलं, आपण 2 सर्वे मधलं अंतर, तर 2 सर्वे 2003 आणि 14 मध्ये काँग्रेसची 8% कमी झाली, तर वाढली कुणाची? दुसरा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप, त्यांची 9% वाढली. आता ही वाढ पुढच्या 3 महिन्यात जर आम्ही जमिनीवर राहून काम केलं, मला पटतंय ज्या पद्धतीने ते एक मत मांडलं गेलं, अतिविश्वास नकोच आम्हाला, म्हणून त्याच दिशेने आम्ही पुढे गेलो, तर हळूहळू काँग्रेस, राष्ट्रवादी, युपीए सरकारची आता जसा तुम्ही पाहतायत 1.5-2 महिने निवडणुकीवर आलेले असताना कसे नाटकबाजी चालली आहेत, कधी विजेत सूट, कधी औषधात, तर कधी आपला आदर्शचं नाटक तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. काँग्रेसला असं वाटतं की असं करून आम्ही 4 मतं मिळवणार, वाढणार. हो, हे काय सरकार चालवतायत की नाटक करतायत? हो, म्हणजे संजय निरुपम आणि प्रिया दत्त विजेसंबंधी मोर्चे काढतात आणि मग महिन्याभराने सरकार म्हणते आम्ही विजेचं बिल कमी करू. ते लोकांना काही कळत नाही का? असं पृथ्वीराज चव्हाण आणि राहुल गांधीला वाटतं का? लोकांना असं वाटतं की आता फसवणूक बंद करा आणि त्याच दृष्टीने सर्वेचा कल चाललेला आहे. आता पुढचे 3 महिने महाराष्ट्राचे लोक राष्ट्र आणि त्यात महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचं रिफ्लेक्शन सर्वे आहे. अगदी अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. काँग्रेसचे प्रतिनिधी असते तर बरं झालं असतं, कारण त्यांची मतं कमी पडतायत. पण अंकुशजी, मला सांगा, तुमची मतं 6% होती गेल्या निवडणुकीत, यावेळेलाही 6%च राहणार आहेत. काँग्रेसची मतं 8%नी कमी होतील अशी शक्यता आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची यावर? नाही, आपला जो सर्वेक्षण झालेला आहे, हे जानेवारी महिन्यामध्ये सर्वेक्षण झालेलं आहे. याच्या सत्यतेविषयी माझा काही आक्षेप नाही. हे निश्चितच वस्तुस्थितीनिष्ठ सर्वेक्षण आहे. परंतु गेल्या 8-10 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडल्या, त्याचा परिणाम ह्या पुढच्या काही कालखंडामध्ये निश्चितच होणार आहे. म्हणजे विशेषतः स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टींनी महायुतीमध्ये केलेला प्रवेश, त्याच्यानंतर सदाभाऊ खोतांनी 2 दिवसापूर्वी आप पक्षामध्ये केलेला प्रवेश, त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महादेव जानकर यांच्या संदर्भामध्ये जागा वाटपांच्या बाबतीमध्ये होणारी ही काही वादावादी, या सगळ्या गोष्टीचा परिणाम पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिलं असेल की काही महिन्यांपूर्वी अशाच एका चॅनेलने सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय खालच्या पातळीवरती दाखवला गेला होता. आणि त्यावेळेला मी देखील सांगितलं होतं की अशा सर्वेक्षणाचा निश्चितच आम्हाला फायदा मिळतो, एक प्रकारची दिशा मिळते आणि ती दिशा घेऊनच गेल्या काही महिन्यामध्ये आम्ही राज्यामध्ये पक्षाने एक वेगळ्या प्रकारचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही गेल्या वेळेच्या इतकी 6% मतावरती निश्चितच आहोत. पुढच्या काही कालखंडामध्ये आम्ही त्याच्यामध्ये निश्चितच वाढ करू शकू. आता आपण म्हणाल की काँग्रेसची कमी का झाली, तर वास्तविक पाहता आमचं आघाडीचं सरकार आहे. आपण माध्यमं असतील, म्हणजे ते मग प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा विरोधी पक्षाने सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये फक्त राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या विरोधामध्येच काहूर माजवण्याचा प्रयत्न केला आणि तशा पद्धतीचा प्रयत्न अजूनही चालू आहे. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजही महाराष्ट्रातील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1999 साली 2009 साली ज्या पद्धतीने पाठिंबा दिला होता तेवढाच पाठिंबा आम्हाला दिलेला आहे. त्याच्या आणि पुढच्या कालखंडामध्ये आम्ही तो निश्चित वाढवू. आघाडी सरकार म्हणून किती जरी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असं केलं तसं केलं अशा प्रकारचा आरडाओरडा केला जात असला तरी जनमानसामध्ये आमची जी प्रतिमा आहे ती आजही टिकून आहे, याचा निश्चितच आम्हाला थोडं समाधान आहे. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये सुहास पळशीकरांना आणायचं आहे. पळशीकर, काँग्रेसची मतं कमी होत आहेत आणि भाजपची मतं वाढत आहेत, पण दुसऱ्या बाजूला
शिवसेनेची मतं सुद्धा युतीतली शिवसेनेच्या पक्षाची मतं 2% कमी होत आहेत आणि मनसेची मतंही कमी होत आहेत. आम आदमी पक्षाकडे 5% मतं जात आहेत. हे गणित तुम्ही कसं मांडाल? मला वाटतं यातल्या प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी कारण परंपरा आहे. म्हणजे शिवसेनेची मतं कमी होण्याचं कारण मुख्यतः गेल्या 2 वर्षामध्ये शिवसेनेचा एकूण जोर ओसरलाय. पक्ष संघटनेमध्ये विस्कळीतपणा आलेला आहे. नेतृत्वाचा आणि पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्यांचा काही प्रमाणामधला संपर्क तुटलेला आहे. ही कारणं शिवसेनेला जास्त लागू होतात. मनसेच्या बाबतीमध्ये मात्र निश्चितपणे असं म्हणता येईल की ज्या पद्धतीची चमक दाखवून 2009 साली एक नवा पक्ष म्हणून तो पक्ष पुढे आला आणि जेव्हा नवा पक्ष येतो तेव्हा लोक मतं देतात की ह्या पक्षाला आपण मतं देऊन बघूया. तो ॲडव्हान्टेज, तो फायदा आता मनसेला मिळणार नसून त्याच्याऐवजी आम आदमी पक्षाला मिळणार आहे. आणि त्या अर्थाने आम आदमी पक्ष येणं हे मनसेच्या पोटात काही प्रमाणामध्ये गोळा उठवण्याचं कारण असू शकतं आणि त्यांची मतं कमी होणार असू शकतात, विशेषतः मुंबईमध्ये. कारण मुंबई ठाणे पट्ट्यामध्ये शहर आणि मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेला पट्टा असल्यामुळे आम आदमी पक्षाला तिथे पटकन मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फटका हा शिवसेना, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिघांनाही मिळणार आहे. प्रश्न खरा आहे तो असा की महाराष्ट्रातल्या काँग्रेसला 15 वर्ष सत्तेवर असून सुद्धा त्याचा पुरेसा फायदा घेऊन आपली मतं ही टिकवता का आलेली नाही. आणि मला असं वाटतं की त्याची कारण मीमांसा करताना तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे खरं तर काँग्रेसचे प्रवक्ते याच्यामध्ये सहभागी झालेले असते तर आपल्याला त्यांचा विचार कशा पद्धतीने होतो, त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे कळायला मदत झाली असती. बाहेरून मला असं वाटतं की काँग्रेसला मतं कमी पडण्याचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे काँग्रेसच्या सरकार आणि संघटना यांच्यामध्ये असलेल्या विसंवादाचं ते मुख्य परिणाम आहे. त्याच्याखेरीज अर्थात सत्तेवरती असल्यानंतर जे तुम्हाला गैरफायदे मिळतात किंवा तुम्हाला जे इन्कम्बन्सीचा दोष पत्करावा लागतो तो काँग्रेसच्या डोक्यावरती आहे. आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आदर्श प्रकरणामध्ये जी काही चुकीची प्रसिद्धी काँग्रेसच्या गळ्यामध्ये आली त्याचाही परिणाम आहे. आणि सरतेशेवटी एक विसरून चालणार नाही की देशभरात ज्या वेळेला काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि युपीए सरकारच्या विरोधात काही प्रमाणात लोकांचा कल असेल त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सरकारला 15 वर्ष झाल्यानंतर काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळावा, देशाचा जो ट्रेंड आहे त्याच्या विरोधात जाऊन ही अपेक्षा महाराष्ट्रातल्या काँग्रेसकडनं करणं हे जरा मला वाटतं अतिशयोक्तीचं होईल. कारण तेवढी ताकद आत्ता महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षामध्ये नाही. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे सुद्धा आहेत. नीलमताई, गेल्या 6 महिन्यामध्ये महायुतीची म्हणजे शिवसेना, भाजप, आरपीआय यांची मतं मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. 36% वरून 44% पोहोचलेली आहेत. पण यामध्ये शिवसेनेची मतं 2% कमी झालेली आहेत. आरपीआयचं सुद्धा मत जे आहे ते 1% वाढलेलं आहे. भाजपचं मत वाढतंय पण शिवसेना थोडीशी का होईना कमी झालेली दिसते. आता पळशीकर म्हणाले की गेल्या 2 वर्षात पक्ष तेवढा आक्रमक नसल्यामुळे हे घडलंय, असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की एक तर 2% हा संख्या जरी छोटी असली तरी कुठल्या भागामध्ये हे तुम्हाला चित्र दिसतंय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये केले किंवा महाराष्ट्राच्या भौगोलिक 6 भागांपैकी सर्वच्या सर्व भागांमध्ये केलेले आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण वगैरे हे मला स्पष्ट झालेलं नाहीये. ते स्पष्ट झालं तर चांगलं होईल. पण तरी मला असं वाटतं की 2% कमी झाली असेल मतं. एक मला असं एक काय रँडम वाटतं आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जो कार्यकर्ता कुठेतरी मनात दुःखी झालेला आहे किंवा उदास झालेला आहे त्यातल्या काही लोकांचं थोडंसं मतदारांचं काही त्याच्याबद्दलची नाराजी आहे का. पण मला 2 गोष्टी वाटतात परत की उमेदवार आजही समोर नाही आहेत. आत्ता आपला सर्व्हे असताना उमेदवार कोण आहे ते काही ठिकाणी स्पष्ट असला, अंदाज असला कार्यकर्त्यांना, तरी प्रत्यक्षात उमेदवार जेव्हा समोर येतो आणि त्या यंत्रणा त्या भागात कशी उभी राहते याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. आम्ही असं नेहमी मानतो की माध्यमांचं जे काही असतं त्याचा किती परिणाम होतो, परंतु मला आता थोडी शंका अशी वाटते आहे की माध्यमांमधून काही वेळेला अनेक गोष्टी ज्या मांडल्या जातात त्याच्यावरती अगदी हिरिरीने जाऊन आम्ही त्याचं फार प्रत्युत्तर करतो अशातला भाग नाहीये. बऱ्याचशा वेळेला ती टीका जी असते तिच्याकडे दुर्लक्ष करणं आणि लोकांना आपोआप सत्य कळेल अशा पद्धतीने बऱ्याचशा वेळेला शिवसेना मध्ये अनेक विषयांच्या वरती त्याची हाताळणी होत असते. त्यामुळे त्याचाही काही भाग आहे का तपासायला पाहिजे. परंतु निश्चितपणाने 2% मतं कमी होत आहेत असं तुमच्या सर्वेतून दिसत असेल तर मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती संघटना जिथे कुठे आम्हाला आवश्यकता वाटते की अजून मजबूत करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातूनच उद्या जो पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जो मेळावा इथे प्रतिज्ञा
घेण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित केलेलं आहे. त्याच्यावर जरी काही लोकांनी टीका केली तरी सुद्धा त्या प्रतिज्ञेच्या निमित्ताने परत एकदा राजकीय जागृती आणि संघटन मजबूत करण्यासाठीच ते पाऊल आहे आणि त्याच्यामधून आपल्याला काही एक परिणाम झालेला दिसेल असं मला वाटतं. आप आणखीन इतर आणि आरपीआय यांची सुद्धा मतं आपल्याला वाढलेली दिसत आहेत. तर हे इतर कोण आहेत हे बघायला पाहिजे, कारण ते इतरांमध्ये कोणी बंडखोर आहेत का कोण आहेत लोक नक्की हे तपासून बघायला पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की ज्यावेळेला आरपीआय आणि शेतकरी संघटना आमच्या बरोबर आलेले आहेत त्याच्यामधून एक निश्चितपणाने पक्षामध्ये आनंद असतो, मतदारांच्या मध्ये त्याच्याबद्दल निश्चित सकारात्मक भावना असते, स्वागताची भावना असते. परंतु ज्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघांवर परिणाम होणार असतो त्या भागामध्ये थोडंसं मतदार डळमळीत होतो किंवा काय हे आम्हाला सुद्धा तपासून बघायला पाहिजे. याचं कारण असं की काही वेळेला मतं ट्रान्सफर तेवढी होतात असं दिसत नाहीये चित्र, अशी काही लोकांच्याकडून नेहमी तक्रार झालेली दिसते. तर या वेगवेगळे ज्या वेळेला पार्टनर्स बरोबर येतात तर त्यावेळेला पक्षाचा जो पारंपरिक मतदार असतो ज्यांनी वर्षानुवर्ष मतदान केलेले त्याच्या काही एक अपेक्षा असतात असं मला वाटतं. आणि म्हणून या अनेक फॅक्टर्सचा आम्हाला विचार करायला पाहिजे की ही मतं इतर कोणाकडे गेलेली आहेत काय का झालेलं? आपकडे गेलेली आहेत किंवा कोणाकडेच न जाताना उदासीन झाली आहेत हे सुद्धा तपासून बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे, करेक्शनला वाव आहे पुढच्या 3 महिन्यामध्ये. पण पळशीकर, आता निलमताई जे म्हणाल्या त्याचं उत्तर तुम्ही द्या की हा सर्वे कसा केला होता, ही 2% मतं जी त्यांची कमी होत आहेत ती कशा प्रकारे कमी होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता त्यांनी सांगितली की राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना महायुतीमध्ये गेल्यानंतर हा सर्वे केला आहे का आधी केला आहे, म्हणजे ती जी मतं आहेत राजू शेट्टींची ती याच्यामध्ये प्रतिबिंबित होत आहेत का? पहिलं मतदार संघ कोणते घेतले होते? महाराष्ट्रातल्या एकूण 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातली 3 मतदान केंद्र निवडून तिथे हे सर्वेक्षण झालं. अशा एकूण 90 ठिकाणी सर्वेक्षण झालेलं आहे. हे जे असेंब्लीचे म्हणजे विधानसभेचे मतदारसंघ निवडले ते नुसत्या रॅन्डमली न निवडता, ज्याला इंग्रजीमध्ये प्रॉबेबिलिटी प्रपोर्शनेट टू साईज असं म्हणतात, म्हणजे विधानसभा मतदारसंघांमधल्या एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणानुसार ही निवड केली जाते. याचा अर्थ जिथे लोकसंख्येची दाटी जास्त आहे तिथले मतदारसंघ जास्त येतात. त्यांनी जो विभागांचा प्रश्न उपस्थित केला तोही बरोबर आहे. त्याचं उत्तर असं आहे की मुंबई ठाणे पट्ट्यातले 6 मतदारसंघ आले, विदर्भातले 6 आले, पश्चिम महाराष्ट्रातले 7 आले, कोकणातले 2, मराठवाड्यातले 5 आणि उत्तर महाराष्ट्रातले 4 अशा मतदारसंघांमध्ये हे सर्वेक्षण झालेलं आहे. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे सर्वेक्षणाच्या पद्धतीमध्ये जी शास्त्रीयता असायला पाहिजे ती पाळून शक्य होईल तेवढ्या शास्त्रीय पद्धतीने हे सर्वेक्षण झालंय असा आमचा दावा राहील. आणि तरी सुद्धा हे आपण वारंवार सांगत आलेलो आहोत 2 गोष्टी की अशा सर्वेक्षणांमध्ये त्या वेळचं लोकांचं मत कळत असतं आणि त्याच्यात देखील सर्वेक्षणाच्या शास्त्रीय पद्धतीमध्ये देखील काही प्रमाणामध्ये चुका किंवा ज्याला मार्जिन ऑफ एरर असं आपण म्हणतो ते चुकांचं एक समीकरण शिल्लक राहतं. त्यामुळे हे काही अगदी शास्त्र काट्याप्रमाणे काढलेला निष्कर्ष नसतो. दुसरा मुद्दा त्यांनी जो मांडला तो मला असं वाटतं जास्त महत्वाचा आहे आणि तो म्हणजे उमेदवार समोर असल्यानंतर लोक जास्त स्पष्टपणे आपले विचार मांडतात. आणि महाराष्ट्रात याचं मला असं वाटतं महत्त्व जास्त आहे, कारण आपल्या सर्वेक्षणात असं दिसतंय की 32% लोकांनी असं सांगितलं की निवडणुकीत मतदान करताना उमेदवार कोण याला आमच्या दृष्टीने पक्षापेक्षा जास्त महत्त्व आहे. इतर अनेक राज्यांमध्ये हे इतक्या मोठ्या प्रमाणावर दिलेलं नाहीये. हे जर लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की त्यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे की उमेदवार ठरल्याशिवाय हे होणार नाही. शेवट त्यांचा जो मुद्दा होता तो मला असं वाटतं सगळ्यात गुंतागुंतीचा आणि म्हणून महत्वाचा आहे की युती जेव्हा होते, युतीचं राजकारण तर करावं लागतं, पण युती जेव्हा होते त्यावेळेला त्यांनी म्हटलं ते अगदी बरोबर आहे की नवीन पार्टनर आले की आधीचे जे पार्टनर्स युतीमधले असतात त्यांना आणि आधीचे जे पक्ष असतात त्यांना आपल्या जागा, आपले मतदारसंघ ज्याच्यावर आपण 5 वर्ष 10 वर्ष काम केलेलं आहे ते आता सोडावे लागतील का हा प्रश्न येतो. आणि मला असं वाटतं की भाजप शिवसेना युतीमध्ये मनसेला घ्यावं का याच्यामध्ये भावनिक मुद्द्यापेक्षा सुद्धा जागा वाटपाचा मुद्दा हा गुंतागुंतीचा आहे. आता आरपीआय आलेलं आहे, राजू शेट्टींची संघटना आलेली आहे आणि त्यामुळे जागा वाटप हा त्यांच्या दृष्टीने या युतीच्या दृष्टीने अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचा मुद्दा राहणार आहे. आणि तो जर सुटला नाही योग्य प्रकारे तर त्यांच्या युतीला मोठ्या प्रमाणावरती त्याची डोकेदुखी ठरू शकेल. तुम्ही जो प्रश्न स्पेसिफिक विचारलात की याच्यामध्ये राजू शेट्टींची मतं धरलेली आहेत का, त्याचं मी उत्तर देतो की ह्या क्षणी आपण इतर मध्ये राजू शेट्टी धरलेले होते आणि त्यामुळे वरती आपण जो तक्ता दाखवला त्याच्यात पाहिलं असेल तर भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गट एवढाच उल्लेख आपण केलेला आहे.
ती मतं ही या 3 पक्षांना मिळून मिळालेली मतं आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे 3 पक्ष आपण युतीत धरलेले आहेत, त्यामध्ये राजू शेट्टींची मतं जी आहेत ती ॲड होतील. 3 पक्षांची मतं अधिक राजू शेट्टींची मतं म्हणजे महायुतीची टक्केवारी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतर मला अंजली दमानियांकडे पण जायचं आहे आणि इतरही काही ग्राफिक्स बघायची आहेत. नंतर मी तुम्हाला सीट प्रोजेक्शनसुद्धा दाखवणार आहे. कुठेही जाऊ नका. महाराष्ट्रातलं जे सीट प्रोजेक्शन आहे ते अत्यंत इंटरेस्टिंग आहे. कदाचित तुम्हाला धक्का बसेल, कदाचित काही लोक म्हणतील की असं घडणारच नाही, पण कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर परत येऊया. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची मतं कशी वाढतायत. महायुतीला भाजप, सेना आणि RPI या तिघांच्या मिळून असलेल्या महायुतीला 44% मतं मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची मतं, यापैकी प्रामुख्याने काँग्रेसची मतं कमी होत आहेत, ती 35% आहेत. 44% महायुती आणि काँग्रेसची मतं आहेत 35%. ही परिस्थिती पाहिल्यावर आपण बघूया महाराष्ट्रामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत आणि काय वाटतंय लोकांना. बघा पडद्यावर. आम्ही लोकांना विचारलं की राज्य सरकारनं आदर्श अहवाल फेटाळला, यावर तुमचं मत काय. हा निर्णय अयोग्य आहे असं 66% लोकांनी सांगितलं. 24% लोक म्हणाले माहीत नाही आणि निर्णय योग्य आहे असं म्हणणारे फक्त 10% होते. पण 66% लोक म्हणाले की निर्णय चुकीचा आहे. पुढे जाऊया. मराठा आरक्षण हा या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरेल असं म्हटलं जात आहे. मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे की विरोध असं विचारल्यावर पाठिंबा आहे असं सांगणारे लोक 30% होते. 27% लोकांनी विरोध व्यक्त केला आणि माहीत नाही म्हणणारे 43% लोक आहेत, हे लक्षात घ्या. पुढे जाऊया. सरकारनं शेतकऱ्यांचं आंदोलन ज्या पद्धतीने हाताळलं त्यावर तुम्ही समाधानी आहात का. समाधानी म्हणणारे फक्त 20% आहेत. असमाधानी म्हणणाऱ्यांची संख्या आहे 46%. 46% लोक असमाधानी आहेत. या आंदोलनाबद्दल ऐकलंच नाही असं म्हणणारे 23% आहेत. माहीत नाही असं सांगणारे 11% आहेत. पण 46% लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या हाताळणीबाबत असमाधानी आहेत. पुढे जाऊया. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का असा प्रश्न विचारला आपण यावेळेला. 48% लोक म्हणतायत की आम्ही असमाधानी आहोत. हेच प्रमाण 2013ला 6 महिन्यापूर्वी 29% होतं. समाधानी असणाऱ्यांची संख्या तेव्हा 64% होती, ती आता 38%वर आली आहे आणि 48% लोक म्हणतायत की आम्हाला महाराष्ट्र सरकारची कामगिरी जी आहे ती आवडलेली नाही. पुढे जाऊया. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामगिरीबद्दल बघा. 50% लोक पृथ्वीराज चव्हाण यांच्या वैयक्तिक कामगिरीविषयी, मुख्यमंत्री म्हणून असलेल्या कामगिरीविषयी समाधानी आहेत. 36% लोक असमाधानी आहेत. हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेचा चमत्कार आहे का हे मी विचारणार आहे आपल्या पाहुण्यांना. महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारला पुन्हा संधी द्यावी का, महत्वाचा प्रश्न आहे. नाही म्हणतात 57% लोक. नाराजीचं प्रमाण 2013 पेक्षा कसं वाढलंय बघा. तेव्हा 48% लोक नाही म्हणत होते, आता 57% लोक म्हणजे बहुसंख्य लोक नाही म्हणतायत. हो म्हणणाऱ्यांची संख्या फक्त 26% आहे. त्यावेळेला ती 36% होती. पण 57% लोक सरकारला, या आघाडी सरकारला पुन्हा संधी देऊ नये असं म्हणतायत. ही धोक्याची घंटा आहे या आघाडी सरकारच्या दृष्टीने. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. अंजली दमानिया, मगाशी मी तुम्हाला काही विचारलं नव्हतं, पण महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही बघताय. पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्रभर फिरताय. आदर्श अहवालाबाबत लोकात नाराजी दिसते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारची जी भूमिका आहे त्याबाबत लोक खुश नाही आहेत आणि तुमच्या पक्षाला 5% मतं मिळतील असं दिसतंय. मनसेची मतं कापून तुम्ही पुढे जाताय असं दिसतंय. काय म्हणाल? मला ह्या आता जो टेबल आपण दाखवला त्यात 1-2 गोष्टी म्हणायच्या आहेत. एक की आनंद वाटतोय की अगदी सुरुवातच 5% झाली आहे आणि शिवसेना आणि मनसेपेक्षा जास्त मिळतात आणि शिवसेनेच्या ऑलमोस्ट बरोबरीने मतं मिळणं आमच्यासारख्यांना अतिशय क्रेडिटेबल आहे आणि इथून आता तर आमची सुरुवात झाली आहे. दुसरं जे मला तुम्हाला म्हणावंसं वाटतं की मला नाही वाटत काँग्रेसला आणि
राष्ट्रवादी पक्षाला एवढी टक्केवारी मिळेल? कारण जे असमाधान म्हणजे मी लोकांमध्ये बघतेय, मी जिथे जिथे फिरते, प्रत्येक जिल्ह्यात जिथे जिथे जाते, तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी मला हेच दिसतंय की आता राष्ट्रवादी या पक्षाबद्दल लोकांची खूप जास्त नाराजी आहे. म्हणजे खूप चिडलेत लोकांनी, स्पेशली शेतकऱ्यांमध्ये आपण बघतोय. ते जे आता आपण आकडेवारी दाखवली त्यातही दाखवलेत आपण की शेतकरी अतिशय नाराज आहेत आणि हे नाराज जास्त जी आंदोलनं झाली आहेत ती प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितली तर ती राष्ट्रवादींच्या कारणांमुळे झाली आहेत. तर मला नाही वाटत त्यांना एवढी, आता तर तुम्ही दाखवलंय की कदाचित त्यांची सीट पॅटर्न बदलणार नाही, त्यांची टक्केवारी बदलणार नाही, पण ती मला ड्रास्टिकली पडताना दिसते. मला नाही वाटत त्यांना आधीच्या सीट्स जेवढ्या प्रोजेक्टेड होत्या तेवढ्या अजिबात मिळतील अशी मी तुम्हाला खात्रीने सांगते. त्यात तिसरं जे मला सांगायचं होतं की आत्ताच्या घटकेला काँग्रेसच्या आणि जी राष्ट्रवादीची युती आहे त्यालाही एवढी टक्केवारी मिळणार नाही. एक जी इमेज पृथ्वीराज चव्हाणांची आहे त्यामुळे आत्ता महाराष्ट्रात त्यांना एवढी मतं पडताना दिसत आहेत. मला खात्रीने वाटतं की हे चित्र फार झपाट्याने बदलेल. दुसरं एक जे सांगायचं होतं की आत्ता जी टक्केवारी तुम्ही दाखवली जुलैच्या कंपॅरिझनमध्ये आत्ता, तर तेव्हा BJPमध्ये जर आपण बघितलं 2009चे मी जे आकडे बघितलेत, भाजपला 35% मतदान झालं होतं आणि आत्ता आपण 44 दाखवतोय, पण त्याच्यात RPIची मतंही आहेत. तर RPIची समजा 2 ते 3% आपण पकडली तर जवळजवळ 41%च मतं भाजप आणि शिवसेनेला मिळत आहेत. तर 41-42% जर मिळत असतील तर यांच्या म्हणजे जी आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतोय जर 15 वर्षाची असेल तर ती भाजपकडे ट्रान्सलेट होताना अजिबात मला दिसत नाही आहेत. ठीक आहे, आपण या प्रश्नांची उत्तरं पळशीकरांना विचारूया, पण त्याआधी मला जायचं आहे इतर पाहुण्यांकडे. किरीट सोमय्या, महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारबद्दल सार्वत्रिक नाराजी दिसते, हे आपण पाहिलं. 48% लोक या सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत, पण 50% लोक पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत समाधानी आहेत. याचा कसा अर्थ तुम्ही काढताय? पृथ्वीराज चव्हाण स्वतः पैसे घेत नाही असं वाटत असेल, परंतु ते कोणाला रोखू शकत नाही. पृथ्वीराज चव्हाण पाटील कमिशनचा रिपोर्ट आदर संबंधीचा धुडकावून लावतात, म्हणजे स्वीकारतात, परंतु मग परत त्यांच्यावर दबाव येतो आणि ते उचलून फेकून देतात. मग परत राहुल गांधी येतात आणि नाटक करतात, राजकारणींना 4 मुख्यमंत्रींना वाचवतात. म्हणजे लोकांना काय वाटतं की ही व्यक्ती चांगली आहे की नाही संभ्रम निर्माण होतो. आणि दुसरं असं दिसू लागते की अशोक चव्हाणांना काँग्रेस किती वाचवण्याचा प्रयत्न करते. महागाई, भ्रष्टाचार ही गोष्ट अगदी सुस्पष्ट आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचा भ्रष्टाचारात फारसं अंतर नाही आहे. दोघेही त्याच गतीने त्याच दिशेने जातात. म्हणून बघा, सरकारबद्दल असमाधानी, केंद्र सरकार, राज्य सरकार, महागाई, नेतृत्व. आता पृथ्वीराज चव्हाण चांगले नेते असेल, परंतु ते कामच करू शकत नाही किंवा काँग्रेस त्यांना कामच करू देत नाही, किंवा पृथ्वीराज चव्हाण स्वतःची इमेज जपण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचबरोबर बाकीच्यांना सांगतात तुला ते हवं ते कर. हे लोकांना पटत नाही. आता नाटक लोकांना जास्त पटत नाही. त्याचबरोबर जो महाराष्ट्राचा काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा एक सगळ्यात मोठा पॉइंट जे लोकांना त्याच्याबद्दल चीड वाटते ती ही आहे घमंड. दुसरं काही दिसत नाही अहंकार शिवाय त्यांना. म्हणजे तुम्ही पहा ना, त्यांचे एक कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत. त्यांना आता तुम्ही पण रेल्वेचे गेले 10 दिवस सातत्याने मोनिका मोरे पासून तर तन्वीर शेखचं प्रकरण दाखवत आहेत. मुख्यमंत्री असो की काँग्रेसच्या एका नेत्यालाही मुंबईच्या प्रवासांची व काल मुंबईत तिन्ही मुस्लिम आहेत, पण त्यांनाही बघायला जायला बरोबर आहे. त्याबद्दल आम्ही काहीतरी करावं वाटत नाही. किरीटजी, म्हणजे लोकांपासून ते तुटत चालले आहेत. किरीटजी अगदी बरोबर आहे. सरकार लोकांपासून तुटत चाललंय आणि त्याचं प्रतिबिंब इथे पडलंय. या आघाडी सरकारला पुन्हा संधी देऊ नये असं 57% लोक म्हणतायत. अंकुश काकडे, ही गोष्ट धोक्याची घंटा नाही का? नाही, आपण आता हा
सर्वे केलेला आहे तो जानेवारी महिन्यामध्ये सर्वे केलेला आहे. आदर्शचा विषय हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये झाला आणि त्यावरती अनेक उलटसुलट मतं झाली. राहुल गांधींनी त्यांची मतं मांडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि ही केल्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही अतिशय चांगली आहे अशा प्रकारचं या सर्वेक्षणामध्ये आलेलं आहे. जरूर त्या ठिकाणी आदर्शच्या संदर्भामध्ये घेतलेला निर्णय 66% लोकांनी अयोग्य म्हणलंय, परंतु मुख्यमंत्र्यांची प्रतिमा या संदर्भामध्ये चांगली आहे असंही देखील सांगितलं. आता साहजिक आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ऊसाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये असेल, कांद्याच्या संदर्भामध्ये असेल, कपाशीच्या बाबतीमध्ये असेल, धानाच्या बाबतीमध्ये असेल, शेतीमालाला रास्त किंमत मिळावी याच्यासाठी त्याची सातत्याने वर्षभर आंदोलनं चालू असतात. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेत असतात त्या निर्णय प्रक्रियेमध्ये काही काही वेळेला विलंब लागतो आणि त्यामुळे तो शेतकरी त्यावेळेला त्रासलेला असतो. अर्थात हा शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याचं जे मत आहे त्या शेतकऱ्यामध्ये काही फक्त विरोधी पक्षाचे शेतकरी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेतकरी नाहीत अशातला भाग नाही. त्यामुळे शेतकरी ज्यावेळेला एखादं आंदोलन करतो किंवा एखादं समाधान किंवा असमाधान व्यक्त करत असतो त्यावेळेला तो शेतीच्या मालाच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्या स्वतःच्या फायद्याच्या संदर्भातले ते निर्णय करत असतात. याचा अर्थ तो राज्य सरकारच्या आघाडी सरकारवरती जरी असमाधानी असला तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा असेल आणि पूर्व परंपरा त्या ठिकाणी मतदान केलेलं असेल तो पुन्हा तो या निवडणुकीमध्ये आघाडीकडे येतो. अशा प्रकारची उदाहरणं आहेत. गेल्या वेळीची सुद्धा परिस्थिती आपण पाहिली असेल की शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये अतिशय नाराजी होती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या होत्या, विजेचा प्रश्न होता, परंतु विजेचे बिलाचे दर वाढले होते. हे जरी असलं तरी शेवटी मतदानाच्या वेळेला तो मात्र हा पूर्व परंपरा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाला मानणारा शेतकरी वर्ग हा पुन्हा काँग्रेस पक्षाकडे येतो. आता मगाशी दमाने या म्हणत होत्या ते पुढचं सांगत होत्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती नाही, पण हे सर्वेक्षण जानेवारीमध्ये झालेलं आहे आणि ही आकडेवारी ही पूर्वी आत्ताची आहे. पुढं काय होणार आहे तो भाग वेगळा आहे, परंतु आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना मिळालेल्या टक्केमध्ये कायम आहेत. पुढच्या कालखंडामध्ये देखील त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत सध्या सुद्धा शेतकऱ्यामध्ये कांद्याचा प्रश्न असेल, साखरेचा प्रश्न असेल, यावरती आजही शेतकरी थोडासा त्याच्या मनामध्ये थोडीशी एक नाराजी आहे. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानांमध्ये मात्र तो पूर्व परंपरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा राहतो. यापूर्वीचं चित्र आहे तेच चित्र याही निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे अंकुशजी, तुम्हाला आशा आहे बदल घडेल अशी आशा आहे. दोन्ही बाजूनी पुढच्या 3 महिन्यात चित्र थोडं थोडं बदलू शकतो. मी आता एक ब्रेक घेणार आहे आणि यातून जे प्रश्न निर्माण झालेत त्याची उत्तरं सुहास पळशीकरांना विचारणार आहे, नीलम गोरेंकडेही मला जायचं आहे. पण ब्रेक नंतर बघूया महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं सीट प्रोजेक्शन. लक्षात घ्या काय होणार आहे ते, उलटं होणार आहे का, आहे तसंच राहणार आहे का, दाखवणार आहे मी तुम्हाला ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पाहूया महाराष्ट्रातली यूपीए सरकारची लोकप्रियता किती आहे. बघा पडद्यावर. यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का, नाही म्हणतात 59% लोक. ही संख्या 6 महिन्यापूर्वी म्हणजे 2013 मध्ये 45% होती. आता 59% लोक नाही म्हणतायत. हो म्हणणाऱ्यांची संख्या फक्त 25% आहे. याचा अर्थ बहुसंख्य लोक महाराष्ट्रातले ज्यांचा सर्वे घेतला ते यूपीए सरकारवर नाराज आहेत. पुढे जाऊया. पंतप्रधान कोण व्हावा, नरेंद्र मोदींना 40% मत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांची लोकप्रियता वाढलेली दिसते. राहुल गांधी 14%, अरविंद केजरीवालना 4% मतं महाराष्ट्रात पडलेली आहे. गुजरातमध्ये 7% होती. शरद पवारना फक्त 3% मतं पडलेली आहेत. कदाचित शरद पवार आता रेसमध्ये नाहीत असं लोकांचं मत झालं असेल, पण अरविंद केजरीवालना महाराष्ट्रात जास्त मतं पडलेली आहेत. आणि आता बघा सीट प्रोजेक्शन एका परीने धक्कादायक म्हणता येईल. 48 जागा आहेत. महायुतीला 25 ते 33 जागा मिळतील. 25 ते 33 जागा मिळतील. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा घसरून 12 ते 20 वर येतील. आज या दोन्ही पक्षांकडे मिळून 25 जागा आहेत, पण महायुतीला 25 ते 33 जागा मिळतील आणि इतरांना 1 ते 5 जागा मिळतील. 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये काय बदल घडणार आहे पडद्यावर बघा.
2009ला काँग्रेस राष्ट्रवादीला 25 जागा मिळाल्या होत्या, त्या आता घसरून 12 ते 20 वर येतील. 15-16 हे ॲव्हरेज जरी काढलं तरी सुद्धा जागा 8 ते 9 कमी होतील. शिवसेना भाजपला 20 जागा मिळाल्या होत्या, त्या 25 ते 33 होतील. आपण असं धरू ॲव्हरेज म्हणून 29 ते 30 जागा मिळतील. तरी सुद्धा त्यांच्या जागा जवळजवळ 8 ते 9 वाढणार आहेत आणि इतरांना 3 जागा होत्या त्या जवळजवळ तेवढ्याच राहत आहेत. शिवसेना भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं यश मिळणार हे स्पष्टपणे दिसतंय. मी थेट जातोय शिवसेना भाजपकडे, मला त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. नीलमताई, मोठं यश तुम्हाला लोकसभा निवडणुकीत मिळणार आहे महायुतीला असं आमचा सर्वे सांगतोय, तुमची प्रतिक्रिया? साखर महाग असली तरी तुम्हाला साखर मिळो असं मी तुम्हाला शुभेच्छा देईन सर्वेला. परंतु आज हा जो सर्वे आलेला आहे त्यामधून आमच्या नक्कीच उमेद वाढलेली आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये लोकांची भावना आणि मतपेटीमध्ये ती पडणं हेच निवडणुकीमधलं फार मोठं आव्हान असतं. आणि त्यामुळे जनता जनार्दनाच्या मनामध्ये जर का एवढ्या चांगल्या प्रकारचं आमची परिस्थिती आहे आणि आमची ती अपेक्षाच होती, म्हणजे मी असं म्हणणार नाही की काहीतरी वेगळं घडतं आहे. कारण अनेक वर्षापासून ज्या प्रकारे लोकांच्या पर्यंत मतपरिवर्तन होण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने आम्ही संवाद साधत होतो, त्याचबरोबर सरकारचं एका बाजूला अपयश, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेत असताना झालेली कामं या पार्श्वभूमीवरती आणि मला असं वाटतं की जी जागृती जनतेमध्ये अनेक घोटाळे आणि अनेक ते स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांमुळे होते ती जर का पाहिली तर हे अपरिहार्य आहे असं मला वाटतं. दुसरं, काल मी तुमच्या वाहिनीवर बोलत असताना आणि इतरत्रही सातत्याने 77चा उल्लेख ऐकते आहे की जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभं राहिलं होतं, पण त्यावेळेला जे प्रश्न होता की सर्वत्र सर्व जातीत सर्व श्रीमंत गरीब लोकांमध्ये सारख्याच प्रकारची नाराजी दिसत होती, तसं ज्यावेळेला सर्व समाजाच्या घटकांमध्ये सरकारच्या बद्दल नाराजी आणि विरोधी पक्षाच्या बद्दल अपेक्षा ज्या वेळेला दिसतात त्याच वेळेला आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतो असं मला वाटतं. आणि म्हणून आज लोकांच्या मनामध्ये ही जी अपेक्षा आहे ती पुढच्या जसजसे काही आठवडे होतील तेव्हा त्याला अधिक मूर्त स्वरूप मिळू शकेल असं मला याच्यासाठी वाटतं आहे की तुम्ही जे 5 इतर निकष घेतलेत, मग त्यामध्ये मराठा आरक्षणाचा आहे, शेतकरी आंदोलनांचा आहे, सरकारच्या बद्दलच्या नाराजीचा आहे, या सगळ्यामधला जर का आपण एक साधारण समान जर का मुद्दा धरला तर सातत्याने सरकारबद्दलची नाराजी वाढते आहे आणि विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये त्यांना अधिक सकारात्मक भूमिका येते आहे, हे चित्र आहे. दुसरं, मला असं वाटतं की आपच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांची पाठी कोरी आहे. आज नवीन पक्ष असल्यामुळे लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत, पण ज्या वेळेला तुम्ही दिल्लीमध्ये झालेलं आंदोलन आणि विशेषतः त्यांच्या विधी आणि न्याय विभागाच्या मंत्र्यांनी केंद्रामधल्या ज्या प्रकारे त्या दक्षिण आफ्रिकेमधल्या महिलांचा वर्तन केलेलं आहे किंवा ज्या प्रकारची विधानं वेगवेगळी होत आहेत ती पाहिली तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसेल असं मला निश्चितपणाने वाटतं. आणि मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातलं जे 50% लोक समाधानी आहेत तोच एका अर्थाने त्यांच्या अपयशाचा सुद्धा पाया आहे की वैयक्तिक मुख्यमंत्र्यांची इमेज जरी बरी वाटत असली तरी सुद्धा स्थानिक पातळीवर किंवा ज्याला आपण म्हणू की लोकांच्या मध्ये त्यांची लोकप्रियता परिवर्तन करत असताना अडसर होते. त्याचा अर्थच असा की पक्षामधून त्यांच्या लोकप्रियतेला निरर्थकपणा लोकांना जाणवत असावा, असे अनेक मुद्दे सातत्याने समोर येत आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून ही जी आकडेवारी आपण म्हणताय त्याचा आपण एक 33 पासून 25 पर्यंत म्हणजे 29 धरलेले आहेत. तर आमची ही अपेक्षा आहे की आधीच्या जागा आमच्या परत निवडून येतीलच, पण विशेषतः जी मोठी शहरं आहेत, मुंबई आहे, नागपूर आहे, या शहरांमध्ये सुद्धा जास्त आम्हाला यश मिळेल असं मला वाटतं. आणि रेल्वे किंवा याबद्दलच्या लोकांच्या नाराजी केंद्र सरकारबद्दलची दिसतेय, पण मला असं वाटतं की वाहिन्यांवर ग्रामीण आपण भाग जरी दाखवला तरी जालना, बुलढाणा, नांदेड या ठिकाणी लोक किती नाराज आहेत त्याचं प्रत्यंतर छोट्या छोट्या आंदोलनातून दिसतं, पण इतकं सातत्याने लावून धरलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ते जर का जेवढं समोर येईल तेवढा तिथला मतदार सुद्धा अजून मोठ्या मी असं म्हणेन की प्रखरपणाने या प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाच्या बरोबर शिवसेना, भाजप, आरपीआय, शेतकरी संघटनेच्या महायुती बरोबर आलेला दिसेल. ठीक आहे. किरीट सोमय्या, तुमची प्रतिक्रिया? गुजरात आणि मध्य प्रदेशात मोठं यश भाजपला मिळतच आहे, पण आता महाराष्ट्रानेही तुमच्या तोंडात पेढा भरवलाय, काय म्हणाल? महाराष्ट्रात एकेकाळी विरोधी पक्षांना 48 पैकी 38 जागा मिळालेल्या आहेत. आमचं लक्ष त्याचा पुढे जायचं आहे.
आणि ज्या पद्धतीने आपल्या सर्वे लोकांच्या भावनाचं रिफ्लेक्शन करत आहे की ज्या पद्धतीने ज्या गतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी घसरत चाललेत, मी जाणीवपूर्वक शब्द वापरले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी घसरत चाललेत. सरकार तर घसरत चाललंच आहे त्यांची लोकप्रियता, पण तो पक्षही घसरत चालला आहे, ज्याचा आदर्श असो की बाकी विषयात. तर त्या दिशेने जर बघायला गेलो तर मला नाही वाटत हे अवघड आहे. जसं आपणच म्हटलंय की आपल्या सर्व्हेमध्ये हे 25-35 जागा, मग पॉप्युलॅरिटी, आता बघा या लेवलवर पोचल्यानंतर 1 किंवा 1.5% पण मतं वाढलं ना तर जागा झपाट्याने वाढतात. म्हणून या युतीत राजू शेट्टी, जनसुराज्य पक्ष हे अजून आपल्याला वाढवायचं आहेत. म्हणजे त्यांचं या सर्वेमध्ये एकत्रित धरलेले नाहीयेत. तर एकदा तुम्ही 42-43 क्रॉस केल्यानंतर तुमचा 1% मत वाढला तर लोकसभेचा 4 जागा वाढतात. आणि ते मला इथे दिसते की आम्ही 48 पैकी 40च्या वर जाऊ शकू. परंतु मला हे अगदी पूर्णपणे मान्य आहे की भाजप, सेना, RPI, महायुतीचा कार्यकर्त्यांनी अजून अधिक जनतेचा समवेत, जनतेचा बरोबर राहायची गरज आहे. आणि एक चूक जर आमचा एक कार्यकर्ता, एक नेता, एक अहंकार दाखवणार, एक चूक करणार तर आमची 2% मतं कमी होणार. म्हणून नेत्यांनी, कार्यकर्ता आमचे कधी चूक करत नाही हो, आमच्या नेत्यांच्या डोक्यात काय काय वेळी सगळ्या राजकीय डोक्यात हवा जाते, जमिनीचा वर चालायला लागतो आणि नंतर त्याची किंमत ते कार्यकर्त्यांना द्यावी लागते. मला असं वाटते की यावेळी आम्ही सगळे धडा घेऊन अधिक समजूतदारपणा दाखवणार. अगदी किरीट सोमय्या, उतू नका मातू नका असं तुम्ही सांगताय नेत्यांना, भाजप, सेना आणि महायुतीच्या. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मी डॉक्टर सुहास पळशीकरांकडे जाणार आहे. त्यांना जे विविध प्रश्न विचारलेत आपल्या पाहुण्यांनी त्याची उत्तरं त्यांना द्यायला सांगणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. कार्यक्रमाचा हा शेवटचा भाग आहे. मी जाणार आहे डॉक्टर सुहास पळशीकरांकडे. पळशीकर, मला राष्ट्रवादीच्या प्रश्नापासून या सगळ्या चर्चेला सुरुवात करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत घट झालेली नाहीये, वाढ झालेली नाहीये, 6% ते राहत आहेत. पण याचा अर्थ त्यांच्या जागाही कायम राहतील असा घेता येईल का? राष्ट्रवादी काँग्रेसची मतं जी आहेत ती सर्वसाधारणपणे ज्याला त्यांचा बालेकिल्ला असं म्हणता येईल त्या भागांमध्ये एकवटलेली आहेत. आणि त्यामुळे जागा टिकवणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला खरं पाहिलं तर अवघड जाऊ नये. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढचं खरं आव्हान असं असणार आहे की जर काँग्रेस थोडी पिछे हाट काँग्रेसची होत असेल तर त्याचा फायदा घेऊन काही जास्त जागा निवडून कशा आणता येतील हा त्यांच्या पुढचा खरा प्रश्न असणार आहे. एकूण लोकमत जे आहे ते सरकारबद्दल बरोबर नाहीये, सरकारच्या विरोधातलं मत आहे, हे अगदी खरं आहे. आणि तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एक वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ते असं की या दोन्ही पक्षांचे आपापले कार्यकर्ते आणि त्यांच्यामुळे उपकृत झालेले म्हणा किंवा त्यांना बांधले गेलेले मतदार हे बऱ्याच काळापासून शिल्लक आहेत, टिकलेले आहेत. त्याच्यामध्ये गेल्या काही काळामध्ये फरक पडतोय हा त्या दोन्ही पक्षांपुढचा खरा प्रश्न आहे. त्यांची खरी डोकेदुखी ही आहे की त्यांच्या पाठीमागे असलेला ग्रामीण समाजातला मुख्यतः शेतकरी समाज जो आहे तो त्यांच्या पाठीमागून आता हळूहळू बाजूला जातोय. ती त्यांच्या पुढची खरी डोकेदुखी आहे. पण ती जर बाजूला ठेवली तर आत्ताच्या परिस्थितीत मला असं दिसतं की किमान जागा टिकवणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला फार अवघड जायचं काही कारण नाहीये. महायुतीचं जे यश आहे म्हणजे 25 ते 33 जागा हे एका प्रकारे मोठंच यश म्हणायला हवं. गेल्या 2 लोकसभा निवडणुकीमध्ये 2009च्या आणि 2004च्या त्यांना ते मिळालेलं नाहीये. आणि महाराष्ट्रामधून हा जो संदेश जातोय त्याचा राष्ट्रीय अर्थ काय लावायचा? नाही, आधी उलटीकडनं मी सांगेन तुम्हाला की मुळात राष्ट्रीय पातळीवर सुद्धा हाच कल आहे हे आपण कालपासून परवापासून पाहतोय. पण महाराष्ट्राची जर गंमत पाहायची झाली तर ती अशी आहे की मागच्या वेळेला लोकसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यश मिळालं, त्याच्यानंतर विधानसभेतही मिळालं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं होतं आणि तेव्हा जे वाटलं तेच आत्ता उलट्या दिशेने वाटतंय की त्यांना यश का मिळालं, तर मुख्यतः महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी त्यांना यश मिळू दिलं म्हणून त्यांना यश मिळालं होतं. आत्ता मला नेमकं तेच म्हणायचंय
की जुलैमधला आपला सर्व्हे जो आहे तो जर पाहिला तर त्याच्यावरनं असं दिसतं की अजूनपर्यंत म्हणजे जुलै 2013 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी यश मिळवणं शक्य होतं आणि तरी सुद्धा आपल्या हातात असलेलं यश घालवण्याचं कौशल्य जर या दोन पक्षांनी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये दाखवायचं ठरवलं तर स्वाभाविकपणे त्याचा शिवसेना भाजपला फायदा मिळणार आहे. त्यामुळे महायुतीला जो फायदा मिळतोय त्याच्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यातला पहिला घटक अर्थातच राष्ट्रीय पातळीवरती युपीए सरकारबद्दल असलेली नाराजी हा आहे. दुसरा घटक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातले जे आहेत त्यांनी पुरेशी कल्पकता, पुरेशी कार्यक्षमता आणि पुरेसा प्रभाव न दाखवल्यामुळे विरोधी पक्षांना त्याचा फायदा मिळतोय, हे त्याचं दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण अर्थातच ही निवडणूक ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारे दाखवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला उत्तरोत्तर जसजसं यश येतंय तसतसं मोदींच्या बाजूने झुकणारं मत हे या महायुतीकडे जाणं आणि त्यातून त्यांना फायदा मिळणं हे अपरिहार्य आहे असं मला वाटतं. तेव्हा या तिन्ही कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये या युतीला किंवा महायुती असं ज्याला आत्ता आपण म्हणतोय त्या महायुतीला जरा जास्त यश त्यांच्याही कल्पनेपेक्षा बहुधा मिळण्याची शक्यता आपल्याला आता निर्माण झालेली दिसते. मी आज इथेच थांबणार आहे. आपण बघितलंय गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात काय चित्र आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपची आगेकूच आहे. महाराष्ट्रात सुद्धा महायुतीला मोठं यश मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की पश्चिम भारतातली तीनही राज्य जी आहेत ती नरेंद्र मोदींचा जो रथ चाललेला आहे पंतप्रधान पदाच्या दिशेने त्या रथाचा प्रवास जो आहे तो अधिक सुकर करणार आहेत असा त्याचा अर्थ होतो. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या बाजूने उभे राहताना आज दिसत आहेत. आणि आजपर्यंत 3 जे इलेक्शन ट्रॅकर आपण बघितले, एक पूर्व भारताचा, एक दक्षिण भारताचा आणि एक आजचा, यातला समान धागा असा आहे की काँग्रेसची पिछेहाट, काँग्रेसला नकार, युपीएच्या कारभाराविषयी असमाधान हा समान धागा आहे. उद्या आपण बघणार आहोत उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली ही राज्य. तेव्हा 8 वाजता भेटायला विसरू नका. आपण घेऊन येतोय इलेक्शन ट्रॅकरचा 4था भाग. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.